आणखी एक यश वाटत नव्हती आणि त्यामुळे काही भागामध्ये क्रॉस वोटिंगचाही फटका बसलाय। अक्षय जरगचा निर्णय कदाचित झाला असता तर आमच्या अजून 5 सीटा त्या दोन्ही प्रभागामध्ये वाढल्या असत्या, म्हणजे निकालच आमचा एकतर्फी झाला असता। खरं तर राष्ट्रवादी शरद पवार चंद्र यांचा गट आणि आप हे जर सोबत असले नाही तर काय नाही, त्यांची पडलेली मताचा विचार केला मी, आता त्यांचा हे करणार नाही, त्यांचं नामोल्लेख टाळून किंवा त्यांचा कमीपणा दाखवणार नाही, कारण मला उद्या ते पाहिजे आहेत पुढच्या राजकारणामध्ये। ठीक आहे, त्यांची मतं त्यांना मिळालेली आहेत, परंतु आता प्रभाग वाईज अभ्यास करावा लागेल। जिथं आमचे उमेदवार पडले तिथं त्यांना तेवढी मतं पडलीत का, आणि ती पडली असेल तर फरक पडला म्हणता येईल, परंतु आकडेवारी समोर आल्याशिवाय त्यांच्यामुळे परिणाम झाला का अपक्षांच्यामुळे झाला। कोल्हापुरात महायुतीला काठावरचं बहुमत, भाजप शिवसेना राष्ट्रवादीला मिळून 42 जागा मिळताना दिसत आहे। सतेज पाटलांची एकाकी झुंज या ठिकाणी पाहायला मिळाली। सर्वाधिक 37 जागा काँग्रेसला या ठिकाणी मिळाल्या आहेत। मुंबई प्रभाग क्रमांक 127 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत। प्रभाग क्रमांक 127 मधून स्वरूपा पाटील विजयी झाल्या। तर आपण पाहतोय या ठिकाणी निकालासंदर्भातली प्रत्येक अपडेट, मुंबईच्या प्रभाग 127 मधली अपडेट पाहतोय। मात्र जालना, भाजपची एक हाती सत्ता जालन्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतेय। तर 65 पैकी 41 जागा भाजपनं काबीज केलेल्या आहेत। विजय भाजपचा झालेला आहे। जालन्यामध्ये भाजपनं